नमस्कार. पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांना हा उद्धव ठाकरेंचा दुसरा मोठा धक्का आहे. आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे शैलेश मोहिते पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहितेंचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान यापूर्वी पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्ती आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मावळ लोकसभेत वाघेरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दोन मोठे धक्के दिले आहेत. दरम्यान डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. त्यांना राष्ट्रवादीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. तसेच ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष देखील आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षानं उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपमध्ये निरीक्षक म्हणून देखील जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दुसरा मोठा धक्का दिला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.